आजचा दिवस खरंच खूप खास आहे. आम्ही एका वर्कशॉपसाठी गडचिरोलीमध्ये आलो आहो आणि आज आहे आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी. वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट की आम्ही आमच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीला या लोकांबरोबर सेलिब्रेट करणार आहोत. सुरजा गळेस्पाट प्रायव्हेट लिमिटेड हे असोसिएटेड आहे मेयाम चॅरिटेबल क्लब बरोबर. हे NGO गडचिरोली भागातील आदिवासी लोकांमध्ये, मागासवर्गीय लोकांमध्ये त्यांना एक हेल्प करतं, रोजगाराच्या संधी मिळवून देतं, त्यांच्या कलागुणांना वाव देतं. त्यांच्यात काही कला असतील तर त्यांना स्वतः इन्व्हेस्ट करून त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. लाईक कुकिंग झालं, फोटोग्राफी झालं, ड्रॉइंग, पेंटिंग, शिवण क्लास आणि त्यांना ते स्वतः NGO थ्रू रोजगारसुद्धा देतात आणि यांच्यासाठी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजसुद्धा करतात. त्यातलाच हा एक भाग मॉडेलिंगचा. मॉडेलिंग यांनी फक्त फोनवर पाहिलेली, कधी प्रत्यक्षात करून पाहिली नाही. तर मॅडमने आम्हाला म्हटलं की तुम्ही या आणि यांना मॉडेलिंग शिकवा. एक स्टेज डेअरिंग यांना आलं पाहिजे, कॉन्फिडन्स यांचा वाढला पाहिजे, कसं चालायचं, कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही यांना शिकवा. आणि तुम्ही यांचं वय बघा, 50-60 वर्षाच्या आहेत या आणि मॉडेलिंग वॉक करायला त्या नऊवारी नेसून आल्या आणि एवढ्या एक्सायटेड होत्या. या माझ्या मागे ज्या आजी आहेत त्या तर लिटरली टॉमबॉय सारख्या होत्या. त्या बोलल्या मला गर्ल्स वॉक तर शिकायची आणि सोबतच मला बॉईज वॉक पण शिकवा. त्यांना बॉईज वॉक पण शिकवली आणि या सगळ्यांचा स्वभाव एवढा छान होता, मी तुम्हाला सांगू शकत नाही. एवढा आपुलकीचा स्वभाव होता आणि यांना तसंच काही तिथे शिकवल्या जातं. ते म्हणतात ना, ज्यांच्याकडे खूप सोयीसुविधा उपलब्ध नसतात त्यांनाच त्या गोष्टीची व्हॅल्यू जास्त कळते. हे आज आम्ही तिथे प्रत्यक्षात पाहिलं की एवढ्या आवडीने ते सगळं करत होत्या आणि या सगळ्यांचा स्वभाव एवढा छान. अजिबात वाटलं नाही की या सगळ्या लोकांबरोबर आम्ही पहिल्यांदा काम करतोय, कारण पहिल्यांदाच आम्ही गावात आलो होतो वर्कशॉपसाठी. यांनी आम्हाला एक छान छोटंसं सरप्राईज दिलं. आम्हाला काहीच आयडिया नव्हती. बोलले मॅडम आणि सर 5 मिनिटात खाली या, काहीतरी आहे. आणि सुंदर यांनी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. पण नागपूरला असतो तर काही ना काही प्लॅन असताच आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचा, कारण पहिली ॲनिव्हर्सरी आहे. पण इथे असूनही औक्षण झालं, केक कटिंग झालं, अजिबात वाटलं नाही की आम्ही घरापासून लांब आहोत आणि खूप आपल्यापणासारखं त्यांनी आमचं सगळं केलं. आणि आमच्यापेक्षा जास्त एक्सायटेड तर तेच लोक होते. अजिबात घरची आठवण आम्हाला आली नाही आणि त्यांनी येऊसुद्धा दिली नाही. असा होता आजचा दिवस. छान ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं या लोकांबरोबर आणि खरंच ही एक लाईफटाईम मेमरी असणार आहे, कारण कुठलीही पहिली गोष्ट ही नेहमी आठवणीत असते. आणि आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी एवढ्या छान लोकांबरोबर आम्ही सेलिब्रेट केली. भेटू तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.